देशभरातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात। मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात। हवामान विभागात पावसाचा अंदाज जाहीर करत असतो। या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलाय। या वर्षी हवामान विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामात अल निनोची शक्यता फेटाळून लावलेली आहे। अल निनो हे मध्य उष्णकटिबंधीय प्रशांत महासागराच्या तापमानवाढीमुळे होते। याचा परिणाम भारतात मान्सून दरम्यान होणाऱ्या पावसावरती होतो। यामुळे पावसाचा वेग मंदावतो। याबाबत आयएमडीचे मुख्य प्रशासक एम महापात्र यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। ते म्हणाले, हवामान अंदाज आणि आंतरराष्ट्रीय अंदाजांच्या आधारे आपण मान्सूनसाठी एल निनोची शक्यता नाकारू शकतो। या वर्षी आपल्याला तटस्थ एल निनो परिस्थिती दिसू शकते। 2023 मध्ये एल निनोमुळे खूप त्रास झाला। यामुळे पावसाळ्यात 6% घट नोंदवण्यात आली, तर गेल्या वर्षी 8% जास्त पाऊस पडला होता। एल निनो म्हणजे मध्य प्रशांत महासागरातील तापमान 0.5 ते 1 अंश सेल्सिअसने वाढते, म्हणजे तापमानात लक्षणीय वाढ होत नाही। भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडला। आयएमडी दरवर्षी एप्रिलमध्ये मान्सून पावसाचा पहिला अंदाज जाहीर करत असते। या वर्षीच्या पावसाचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला एप्रिल महिन्याच्या अंदाजाची वाट पाहावी लागेल, असंही महापात्रा म्हणाले। हिंद महासागर आणि आजूबाजूच्या समुद्र क्षेत्रांवरील परिस्थिती देखील अंदाजात महत्त्वाची आहे, असंही त्यांनी सांगितले। देशात उष्णतेचा पारा वाढला। या उन्हाळ्यात मान्सून पूर्वी भारताला सामान्यपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागेल। एप्रिल ते जून दरम्यान भारतात सरासरी 4 ते 7 उष्णतेच्या लाटेचे दिवस असतात। या वर्षी पूर्व भारतातील काही भागात 10 दिवसांपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते, असं महापात्रा म्हणाले।